तर वेलकम टू ब्लॉग्स मित्रांनो. तर कसे काय सगळे बरे आहे, आम्ही पण. तर बायकोने हे बनवलं माझ्यासाठी नाश्ता सकाळी 6:30 वाजता. हे किती वाजता उठून बनवलं? 6 वाजता 5:30 म्हणते. हे बघा चपाती गिपाती मस्त बनवत आहे. ते कुठली भाजी बनवत आहे? आलूची चटणी. हो का? आलूचा चोखा. आलूचा चोखा. चोखा चटणीच बनवून द्या. हा, आलूची चटणी बनवत आहे. सॉरी. तर हे आपल्या चपातीचं कुटका नसते का बारीक, त्याला मस्त बारीक करून पोहासारखं बनवलं आहे ना. हा, चिवडा. काय डोकं नाही चाललं लागलं सकाळ सकाळी. आज पाऊस पण येत आहे. ड्युटीवर पण जायचं आहे, भूक पण लागत आहे. तर बघू आता, जेवतो मस्त नाश्ता करतो आणि निघतो कंपनीत. तर मग तुमच्या इकडे पाऊस येत आहे का ते कमेंट करा. हे बघा मग आता टिफिन कधी बनवून देणार आहे? झालं का? ते चपाती बनवू की ते नरम गादी सारखी? भरपूर नरम. हे बघा असं आहे. तर चला आता मी करतो नाश्ता आणि निघतो, कारण की माझा मित्र मला घेण्यासाठी येणार आहे. इथं पाऊस चालू आहे ना, गाडी पण आणली नाही रात्री. तर आता ते गाडी घेऊन येणार आहे. मग नाश्ता करतो, निघतो कंपनीत. भेटू मग कंपनीत. तर चला, गाडी घेऊन डायरेक्ट इकडेच यायला लागा. नाही, 7:30चा ड्रॉप आहे. 7:30चा ड्रॉप जवळचंच आहे आणि तिकडनं 12चं येईन पण जवळचंच आहे. तर बघू आता, तिकडनं डायरेक्ट 12 वाजताच कंपनीत यायला लागेल. आता जातो इथून, 7:30चा ड्रॉप सोडतो, 12चं येईन आणतो. नाश्ता पण झाला आहे माझा आणि टिफिन पण केलं आहे पॅक. हे बघा करते. झालं का? मग हे बाकीचं राहिलं तर कर की. हे बघ झाकण कुठं आहे? फ्री. चला मित्रांनो, निघतो आता कामावर. नाही राहू दे हेच. तर निघतो कामावर. आज टिफिन येत आहे बरोबर समज. नाही, कालपासून येत आहे. कारण की काही सांगता नाही येत, कधी यायला वेळ भेटते कधी नाही भेटत. त्याच्यामुळं काही म्हणून आता टिफिनच संग घेऊन जातो. तेवढं काही हे नाही घेत आता. रूमवर यायचं टेन्शन नाही राहत. डायरेक्ट संध्याकाळी सुट्टी झाली की रूमवर डायरेक्ट यायचं. आपलं टिफिन ठेवा, जेवण घेऊन करत झोपायचं. आणखी सकाळी ती रुटीन चालू. तर आजीला आहे उपवास. ते तुझ्यासाठी बनवून घ्यायचो तू. हां, काय बनवतं ना? ठीक आहे, मग जाऊ का? बाय. इकडं बघ. बाय. चला आम्ही चाललो. ठीक आहे, बाय बाय. देऊ का? रडू नको बाळा. देऊ का? ठीक आहे मित्रांनो, पहिला ड्रॉप सोडलाय. आत्ता जस्ट सोडलाय. मस्त थांबलो इथं ब्रिजवर. तर छान सीन आहे इकडं. ते बघा, एक माणूस आंघोळ पण करत आहे. दिसते की नाही काय माहिती. ते बघा, वरनं पाऊस येत आहे आणि ते आंघोळ करत आहे. बरं वाटतं थोडा आंघोळ केल्यानंतर नदीत. आम्ही लहानपणी असताना आमच्या गावाच्या शेजारी नदी आहे ना, तर आम्ही पण असंच आंघोळ करायचो. खूप मजा यायची नदीत आंघोळ करायचं. म्हणजे एकदम फ्रेश होऊन जाते माणूस. शरीर एकदम मोकळं राहतं ना. बघा ते, हा 11चा पिकअप आहे असं ते.
11 वाजेपर्यंत काय आपल्याला मोबाईल बघत बसायचं मस्त, काही लोड नाही घ्यायचं. इथलं जवळच आहे, कंपनी पण जवळ आहे. आणि असं पण हिंजवडीत खूप म्हणजे खूप ट्रॅफिक असते. आता तर येताना मला काही लागली नाही ट्रॅफिक, पण जाताना लागल ट्रॅफिक, कारण की पाऊस चालू आहे. पावसाळ्यात ट्रॅफिक एवढं होतं ना हिंजवडीत. तर आता चाललोय मी गाडी चार्जिंग करायला, कारण की हे माझी गाडी जी आहे ना आता याच्यात आहे 82%, पण हे 40%वरच कासव मोडला जाते ना, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो. काल बंद पडली होती गाडी, पाऊस येत होता, गाडी बंद पडली. नशीब माझं की विप्रो सर्कललाच बंद पडली. तिथून काय जवळच होतात कंपनी, त्याच्यामुळे गेली तिथपर्यंत कंपनीपर्यंत. आता चाललोय चार्जिंग करायला. हे पण ब्रिज खाली जाम लागलेला आहे. आता इथून ब्रिज खालून जाऊन राईटला घ्यावा लागेल. बर्गर किंगला चाललोय, तिथं चार्जर आहे ना, तिथं चार्जिंग लावतो. काय 100% करतो. 11चं पिकअप आहे, तर आहे ना आपल्याकडं भरपूर वेळ आहे. 8:30 वाजलेत ना, त्याच्यामुळं काय म्हटलं होऊन जाईल आपली चार्जिंग. तिथून जर म्हणजे तिथून इकडं यायचं काम पडते ना, तर काही सांगता नाही, गाडी कधी बंद पडेल काय करेल. पावसाचा टाईम आहे, गाडी बंद पडली ना की लई बेकार काम होतं. हे बघा ब्रिज खाली आहे. आता इथून राईट साईड नाही, सॉरी लेफ्ट साईड, माझी लेफ्ट साईड, राईट साईड नाही. तर जातो आता चार्जिंगला, चार्जिंग पॉईंट जवळ जातो, चार्जिंग लावतो. आता हे बघा हे चार्जिंग पॉईंट, हे आपलं हे चार्जिंग पॉईंट आहे. हे 2 गण आहेत, इथं लागते. हे थोडं जाम झालेलं होतं, हे बघा हे तुटलेलं आहे इथनं, त्याच्यामुळं काही लागत नाही, ओपनच राहतो. मोबाईलवरनं तर कनेक्ट केली आहे, आता इथनं पण झाली कनेक्ट. बघा मोबाईलमध्ये असं कोण दिसते एकदम. तर मित्रांनो पोचलो मी तळवडीच्या कॅपजिमिनीमध्ये, पण आता लगेच ट्रिप आहे. आता झालंय माझं सगळं ड्रॉप वगैरे सगळं काम झालंय. म्हणजे जेवढे ट्रिप सोडायचे होते तेवढे सोडून बसलोय आता बस जेवायसाठी बसलो. आता जेवतो आणि मग आपल्या हिंजवडीकडे जातो मस्त निवांत. पहिले जेवतो, खूप भूक लागली. हेच आहे डब्बा आणायचा फायदा, नाही तर डब्बा आणलं नसतं तर मग आज राहिलो असतो असंच बिना जेवायचं, उपाशीच राहिलो असतो. तर काही नाही, पाऊस तर सकाळपासून चालू आहे बघा, पाऊस चालूच आहे. मी पण भिजलोय आता, थोडाफार गाडीच्या बाहेर निघालो होतो थोडा, त्याच्यामुळं आलोय मी रूमवर. कंपनीतनं आलोय रूमवरती. आज भरपूर काम होतं. हे बघा हसत आहे, मी इकडे फंबल केलं ना, हे हसते बघा. काय तू बोल बरं. तर मी आलोय आता कंपनीमधनं रूमवर. लई त्रास झाला, लई त्रास, लई काम. खूप कसे पैसे पण देणार आहे. देते मला कोण? कधी नसते काम. अप्पा आहे का आपला? नाही मालक, मग? गाडी मालक आहे, पैसे देणार नाही तर मग काय. हे बघा मी तर सकाळी उठलो, कामाला गेलो, कामावरून आलो, पण ही बघा जशी आहे तशीच आहे. आता आंघोळ पण नाही केलं. तू कपडे चेंज नाही केले, आंघोळ केली. उपास होता. अरे आंघोळ केली का? मग आंघोळ करून झोपले होते. झोपायची पिदाडी. मग काय बनवला जेवणामध्ये? जेवणात डाळ भात पोळी. तर आज मग याचे भाऊ येणार आहेत, भाऊ आणि काका, माझे सासरे आणि सारे येणार आहे. तर काही नाही, जातो आता मानमध्ये सामान आणतो. मला तुम्ही म्हणत असाल काय रोज मानमध्ये जावं लागते, थोडं आणावं लागते, खराब होते नाही तर त्याच्यामुळे काय आणावं रोज कुठे नाही. 8 दिवस झाले. काय मग काय सांग. आलू पालक टमाटा सांबार. आलू पालक टमाटा सांबार आणि दूध. बरं तुमच्यासाठी. अच्छा ठीक है, आपका हुकुम सरा. हाँ हुकुम सरा ऊपर मेरे राजमाता. राजमाता की जय. बाय संशय.
देत नाही. सकाळी सगळंच पाठवले ते मग पैसे आणि मला म्हणता देत नाही. नाही देत. जा बॅग काढून चालली जा. जा ना मग, तुला कोण नाही म्हणते. हे बघ ते अलमारी. कपाट मध्ये. अच्छा ते अलमारी. कपाट. हो ना अलमारी. अलमीरा. अलमीरा. अलमेरा. अल हबीबी. वल्ले वल्ले. अरे वल्ला हबीबी. ते अल हबीबी. वल्ला न वल्ला. आता वल्ला नाही पाऊस येत आहे बाहेर. वल्ला हबीबी. नाही गेला हबीबी. ते अलमीरा. ये दरवाजा. ये तू. पण एक सांग ना, तू तर मला सिटीच खूप असते. त्याच्या आईचा. तुमचं सॉरी राग सॉरी करायला. सॉरी तुमचं राग करायला. मग नाही, आलो तर हात पाय धु. चल मी जाऊ का मग. जाऊन येते. मोठी गाडी नाही नेत, टू व्हीलरनं जातो. ट्रॅफिक असते खूप. अरे बापरे, बॉडी बिल्डर. मुझे उठा के फेंकने वाले अभी तक पैदा ही नहीं हुई. हो गए आदमी को क्या पता. ठीक है, हो गई ना जो अभी मैं अपने साथ लेके आया हूँ. मेरा बुक कर दो पानी. छोटा डॉन. नाही तर जाऊ देऊ का मी. इथं भाषण करताय कवा जाणार. तर ठीक आहे मित्रांनो, मी आलो जाऊन. ये कौन सी स्टाइल है. अरे माझी स्टाईल आहे. ते माझी स्टाईल आहे नाही का. मित्रांनो मजा. आता मी लग्न झाली, लग्न झालं का आपण. ऐसे नहीं रहता, ऐसे तर चला बाय बाय, गुड नाईट, सी यू अगेन. गुड नाइट का टाइम कहा हुआ है. तर ठीक आहे, नंतर भेटू. बाय बाय. वापस भेटायचं राहिलं तर बाय बाय नाही म्हणा. ठीक आहे, भेटू नंतर. नंतर भेटू. ओके. ओके बाय, गुड नाईट. आदमी से मैं पागल हो गई. तू औरत है पागल, ये लड़की पागल है, 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 पागल है. दिमाग आहे का तुला. हो, दिमाग आहे का. नाही असंच झालं. मग तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. याला नाही का मागच्या वेळेस आमचं लग्न व्हायच्या आधी आम्ही पाहुणे गेलो आमच्या ताईच्या रूमवर, म्हणजे ताईच्या घरी. तर याला नाही का मी हे गुडघा नसते का, दिसते का बरोबर, हे गुडघ्याला नाही का असं मारत जाऊ. तर काय म्हणत आहे मला, माझं डोकं नको खराब करू. बघा, गुडघ्याला मारलं तर म्हणते डोकं नको खराब करू. मग डोकं त्याचं गुडघ्यातच आहे, नाही का बरोबर, नाही का बरोबर. नाकात बोटं टाका लागली रे. मग डोकं कुठं मारल्यावर डोकं खराब होते माहित नाही. मी का माझी. तर आता आलो मी मान म्हणून. हे बघा सगळं सामान घेऊन. पाऊस पण येत आहे, थोडा भिजलो पण. जाऊ दे म्हटलं, पण सामान तर आणावं लागते ना. हे फोनवर बोलत आहे, याचं झालंय फोनवर बोलणं. आता बनवत आहेत चपाती. त्याचे भाऊन ती येणार आहेत म्हणते, आणि तिचे काका पण.
हा हा काका. काका ना, काका आणि भाऊ येणार आहे. तर हे आणलंय, हे घे. बनव मस्त. ते पालक पहिले बघते, ते लई जास्त झाली, ती एवढी नको म्हणत होती तुला. जाऊ दे, कर तिचं बरोबर. हा, तर चला मग भेटू उद्या आपण. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ते सबस्क्राईबचं बटन दिसते ना लालवाला, असं दगड घ्या आणि फोडून टाका त्याला, पण करा सबस्क्राईब. तर चला भेटू उद्या.